या रोडमॅपची भाजपला आगामी विधानसभा निवडणुका जिंकवून देण्यासाठी भाजपची मातृसंस्था पुढे सरसावली आहे। लोकसभेतल्या दुराव्यानंतर आता भाजप आणि संघ महाराष्ट्र विधानसभेसाठी एकत्र काम करताना दिसतील। संघाचा सक्रिय सहभाग नसल्याने महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड मोठा फटका बसल्याची चर्चा रंगली। पण आता महाराष्ट्रातली सत्ता राखण्यासाठी आणि भाजपला मदत करण्यासाठी संघ दक्ष झालाय। आगामी निवडणुकांसंदर्भात भाजप आणि संघाच्या बैठका पार पडल्यात आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघात समन्वयासाठी आरएसएसच्या एका प्रतिनिधीची नियुक्ती करण्याचा निर्णय झालाय। आरएसएसचा थेट पाठिंबा मिळाल्यामुळे भाजपला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत फायदा होईल अशी शक्यता व्यक्त होते। संघाची साथ भारतीय जनता पार्टीसाठी नेहमीच फायद्याची ठरलेली आहे, कारण दोन्ही संघ आणि भाजप या दोन्ही सांस्कृतिक राष्ट्रवाद जोपासणाऱ्या संघटना आहेत, संस्था आहेत आणि दोघांचंही काम एकमेकांना पूरक आहे। म्हणून संघाने जी मदत भारतीय जनता पार्टीला वेळोवेळी केलेली आहे, मार्गदर्शन केलेलं आहे, त्याचा फायदा भाजपला प्रत्येक वेळी झालेला आपण पाहतोच आहोत। तर महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपची संपूर्ण रणनीती ह्या संघ ठरवत असल्याची माहिती आहे। या रणनीतीचे काही प्रमुख मुद्दे असे आहेत। राज्यातल्या 288 विधानसभा मतदारसंघात संघाचा एक समन्वयक मतदारसंघाचं डे टू डे रिपोर्टिंग करेल। दुसरा मुद्दा, 288 मतदारसंघांमध्ये समन्वयक हिंदुत्व ते ओबीसी या मुद्द्यावरती दररोज जनजागृती करतील। नितेश राणे यांच्या मार्फत हिंदुत्वाचा मुद्दा सर्वदूर पसरवण्यात संघाची भूमिका मोठी असल्याचं बोललं जातंय। संघ परिवारातील वेगवेगळ्या आघाड्यांच्या मार्फत प्रत्येक मतदारसंघात एक प्रचार यंत्रणा सुद्धा उभारली जाणार आहे, ज्याचं संपूर्ण नियंत्रण हे संघ परिवाराकडेच असेल। बहुजन हिंदुत्व या धर्तीवरती संघाची भूमिका निर्णायक ठरण्याचा सुद्धा अंदाज आहे। तर हिंदू म्हणून एकाच छताखाली राज्यातला दलित, माळी, तेली, लिंगायत, धनगर, आदिवासी, मराठा अशा सगळ्याच जातींना एकत्र आणण्यासाठी संघाने तयारी केली आहे। अतुल लिमये हे असे व्यक्ती आहेत ज्यांच्याकडे महाराष्ट्राची संपूर्ण जबाबदारी विधानसभेसाठी देण्यात आली आहे। तिकीट वाटपापासून ते जागा वाटपापर्यंतच्या फॉर्म्युलापर्यंत संघाचा प्रत्यक्ष सहभाग असेल अशी सुद्धा चर्चा आहे। तर फेक नरेटिव्हच्या बाबतीत रिप्लाय करण्यासाठी संघच आता भाजपसाठी थिंक टँक म्हणून सुद्धा काम करेल। आगामी निवडणुकीमध्ये जागा वाटप आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा हे दोन मुद्दे महायुतीसाठी कळीचे असतील यात अजिबात शंका नाही। महायुतीचे तीनही प्रमुख चेहरे मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक आहेत। भाजपकडे गेली 5 वर्ष हे पद नसल्यानं आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी भाजप सुद्धा आग्रही दिसते। महायुतीने अजून तरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केलेला नाही, पण संख्याबळाच्या फॉर्म्युलावरती मुख्यमंत्री निवडायची वेळ आली तर संघाची ही मेहनत भाजपच्या फायद्याची ठरेल अशी शक्यता व्यक्त होते। कोणत्या व्यक्तीला मुख्यमंत्री करायचं हा संपूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या अधिकार क्षेत्रातला प्रश्न आहे। जर भारतीय जनता पार्टीने संघाला सल्ला मागितला किंवा नाव सुचवा असं भाजपकडून सांगण्यात आलं तरच संघाकडून त्यावर विचार केला जातो, अन्यथा संघाकडून कधीही कोणाला मुख्यमंत्री करायचं, कोणाला आमदार करायचं, कोणाला खासदार करायचं या संदर्भात काहीही सांगितलं जात नाही। सध्या महाराष्ट्र भाजपसमोर अडचणींचा डोंगर उभा असल्याचं चित्र आहे। एक, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरनं झालेली कोंडी फोडण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर आहे। लोकसभेत खास करून मराठवाड्यात बसलेला फटका, मतांचा फटका भाजपसाठी चिंता वाढवणार आहे। मुद्दा क्रमांक 2, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं सरकारच्या प्रतिमेला तडा देणारं ठरलंय। याच मुद्द्यावरनं सुरू झालेला वाद अजूनही शांत झालेला नाही आणि देवेंद्र फडणवीसांच्या सुरतेच्या स्वारी संदर्भातल्या विधानानं त्यामध्ये आणखीनच भर टाकली आहे। मुद्दा क्रमांक 3, राज्यामध्ये महिला अत्याचारांचं प्रमाण वाढलंय आणि बदलापूरच्या घटनेमुळे सरकारविरोधात मोठा रोषही पाहायला मिळतो। मुद्दा क्रमांक 4, अजित पवारांसोबत भाजपची झालेली सलगी राज्यातल्या जनतेनं पॉझिटिव्हली घेतली नसल्याचं चित्र दिसतं। भाजपला लोकसभेत बसलेला फटका याच नव्या मैत्रीमुळे बसल्याची कुजबूज संघाच्या सुद्धा शाखेमध्ये रंगलेली होती। या अडचणींच्या मुद्द्यावरती मात करण्यासाठी भाजपला संघाची मदत फायदेशीर ठरणार का हे पाहणंही महत्त्वाचं असेल। आरक्षणाच्या मुद्द्यावर संघाने आपली भूमिका वेळोवेळी स्पष्ट केलेली आहे। ज्यांना आरक्षणाची गरज आहे त्यांना गरज असेपर्यंत आरक्षण दिलं पाहिजे ही संघाची स्पष्ट भूमिका आहे। महिलांवर जे अत्याचार होतात आहे त्या अत्याचारासंदर्भात सुद्धा संघाने काल परवा केरळमधल्या पलक्कड येथे जी 3 दिवसीय समन्वय बैठक झाली त्या बैठकीत मुद्दा स्पष्ट केलेला आहे। महिलांवर जे अत्याचार होतात ते मान्य नाही, महिलांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही अशी स्पष्ट भूमिका संघाने व्यक्त केली आहे
आणि संघाच्या बैठकीत त्या बाबतीत विचारमंथनही झालेलं आहे. तर संघ हा राजकारणात कधीही उघडपणे सक्रिय नसतो, पण भाजपसाठी निवडणूक फिरवण्याची ताकद संघ ठेवतो. आपली विचारसरणी पुढे नेणारा पक्ष म्हणून संघानं नेहमीच भाजपला साथ दिली आहे. लोकसभेतल्या पडझडीनंतर सरसंघचालकांनी नेता अहंकारी नसावा असं म्हणत भाजपला द्यायचा तो संदेश नीट दिल्याचं बोललं गेलं. लोकसभेदरम्यान आलेला दुरावा विधानसभेत दोनही बाजूंनी दूर केल्याचं सध्याचं चित्र आहे. संघाच्या साथीचा आणि नेटवर्कचा महाराष्ट्र भाजपला आगामी निवडणुकीत कसा फायदा होतो हे पाहावं लागेल. आणि या बातम्यांचा आढावा घेतल्याच्या नंतर आज बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. गुड नाईट.